पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचे सहवास तुम्हाला लाभो. मुक्तिदाता ख्रिस्ताच्या नवीनामध्ये आपल्या अद्याप मंदिरात हार्दिक स्वागत. आज नवीनाचा 8वा दिवस. आजच्या नवीनाचे हेतू आहे माझा विश्वास आहे, माझा अविश्वास काढून टाक. आपल्याला या उदाहरणाने प्रार्थनेचे महत्त्व समजावून दिले आहे. प्रार्थनेमध्ये किती शक्ती आहे हे ते दिसून येते. ज्या एक मुलाला मुख्य आत्मा लागला होता तो काढण्यास असमर्थ ठरतो, तेव्हा त्या लोकसमुदायातील एक जण येशूला म्हणतो, गुरुजी, मी माझ्या मुलाला आपणाकडे घेऊन आलो आहे. याला मुख्य आत्मा लागला आहे. मी शिष्यांना सांगितले, परंतु त्यांना काढता येईना. यावर तो म्हणतो, हे विश्वासहीन पिढी, मी कोठावर तुमचे बरोबर असणार, कोठावर तुम्हाला वागवून घेणार. त्याला माझ्याकडे आण. भूतग्रस्त मुलाच्या पिता येशूला म्हणतो, आपल्या हातातून काही होणे शक्य असेल तर आम्हावर दया करा व आम्हाला सहाय्य करा. येशू त्याला म्हणाला, शक्य असेल तर असे कसे म्हणतोस? विश्वास बाळगण्याला सर्व काही शक्य आहे. मग मुलाचा बाप मोठ्याने म्हणाला, माझा विश्वास आहे, माझा अविश्वास घालवून टाका. तेव्हा येशू अशुद्ध आत्म्याला म्हणाला, अरे मुक्या बहिण्या आत्म्या, मी तुला आज्ञा करीतो, याच्यातून निघ व पुन्हा कधी याच्यात शिरू नकोस. मग शिष्य येशूला म्हणाले, आम्हाला तो का काढता आला नाही? तो त्यास म्हणाला, ही जात प्रार्थने वाचून दुसरे कशानेही निघत नाही. आज आपण शुद्ध अंतकरणाने आत्मविश्वासाने प्रार्थना करूया, कारण शुद्ध मनाने प्रार्थना केलेली वाया जात नाही. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, देवाच्या वर विश्वास ठेवून आम्ही तर मागितलं तर देव आम्हाला स्पर्श करतो आणि तो बरं करतो म्हणला हा विश्वास आहे. कधी कधी आमचा विश्वास कमी असल्यामुळे आम्हाला वाटतो देवाकडे हे अशक्य आहे, आणि तेच आजचा शुभ संदेश आपल्याला ऐकायला मिळतो. आणि पुष्कळ वेळी आम्ही सर्व देवावर विश्वास नाही ठेवलाय. कधी कधी देवाचं सामर्थ्य आम्ही असमर्थ्य म्हणून समजलेले आहे. तर आजच्या दिवशी आम्ही आपला विश्वास दृढ करूया आणि या मिसामध्ये आपण भक्तीने भाग घेऊया. चुकलेल्या पापाची आम्ही आठवण करून हे मिसाचे बलिदान अर्पण करायच्या अगोदर प्रभूकडे आपण क्षमा मागूया. प्रभूने आपल्याला क्षमेचे वरदान दिलेले आहे आणि ती क्षमा आपल्याला दिलेली आहे त्याने आपल्या जीवनाद्वारे. तर आपण त्याच प्रभूकडे क्षमा मागत असताना आपण शुद्ध मनाने शुद्ध अंतकरणाने क्षमा मागूया की आमची पापाची क्षमा होईल. तशी की तर आपण सर्वजण बरोबरच म्हणूया, सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ वाचना भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने शब्दाने कृत्याने व कैगईने मी फार पाप केले आहे. माझा अपराध माझा फार मोठा अपराध. म्हणून इथे कुमारी पवित्र मारिया सर्व देवदूत व सर्व संतांना वाचना भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वशक्तिमान परमेश्वर आम्हाला दया करो व आमच्या पापाची क्षमा करून आम्हाला सर्वकालिक जीवनकडे नेवो.
विश्वाच्या राजा तुझ्या पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे तू अनिष्ट शक्तीचे बिघोड करतोस व सर्व वस्तूंना नवजीवन देतोस. स्वर्गांचे व पृथ्वीवर सर्वांनी तुझ्या वैभवाचा जयघोष करावा व तुझे अखंड स्तवन करावे म्हणून त्यांना सहाय्य कर. ही प्रार्थना मी तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यान सर्व काळ जिवंत राहणारा राज्यगण ऐकत परमेश्वर तुझ्या पुत्रांच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे करतो. ते मोसेचे गीत आणि कोकराचे गीत गातात. प्रकटीकरण या पुस्तकातून घेतलेले वाचन. मी स्वतः योहानने फार मोठे आणि आश्चर्यकारक असे दुसरे एक चिन्ह स्वर्गात पाहिले. 7 पिढा घेतलेले 7 देवदूत दृष्टीस पडले. त्या पिढा शेवटल्या होते कारण त्यांच्या योगे देवाचे क्रोध पूर्ण झालं. मग अग्निमिश्रित काचाच्या समुद्रासारखे काहीतरी माझ्या दृष्टीस पडले. श्वापदावर त्याच्या मूर्तीवर आणि त्याच्या नामसंख्येवर जय मिळवलेले लोक हातात देवाची वाणी घेऊन त्या काचाच्या समुद्रावर उभे राहिले माझ्या दृष्टीस पडले. ते देवाचे सेवक मोशे याचे गीत आणि कोकराचे गीत गात होते. हे प्रभू देवा, हे सर्व समर्थ, तुझी कृत्ये थोर आणि आश्चर्यकारक आहे. हे राष्ट्राधिपते, तुझे मार्ग नीतीचे आणि सत्य आहे. हे प्रभू, तुला कोण भिणार नाही, तुझे नामाला कोण महिमा देणार नाही, कारण तूच मात्र पवित्र आहेस आणि तुझी न्यायकृत्ये प्रकट झाली आहे. म्हणून सर्व राष्ट्रे तुझ्या समोर येऊन तुला नमन करतील. हा प्रभूचा शब्द आहे.
हे विश्वासहीन पिढी, मी कोटभर तुमच्या बरोबर असणार, कोटभर तुम्हाला वागवून घेणार, त्याला माझ्याकडे आणा. त्याने त्याला त्याच्याकडे आणले. तेव्हा त्या आत्म्याने येशूला पाहताच मुलाला पिळून टाकले आणि तो जमिनीवर पडून तोंडाला फेस आणून लोळ लागला. तेव्हा त्याने त्याच्या बापाला विचारले, ह्याला असे होऊन किती काळ लोटला? तो म्हणाला, बाळपणापासून. ह्याचा नाश करावा म्हणून त्याने ह्याला पुष्कळदा विस्तवात व पाण्यात टाकले. पण आपल्या हातून काही होणे शक्य असेल तर आम्हावर दया करा व आम्हाला सहाय्य करा. येशू त्याला म्हणाला, शक्य असेल तर असे कसे म्हणतोस? विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. लागलाच मुलाचा बाप मोठ्याने म्हणाला, माझा विश्वास आहे, माझा अविश्वास घालवून टाका. तेव्हा लोक धावत येत आहेत असे पाहून येशू अशुद्ध आत्म्याला धमकावून म्हणाला, अरे मुक्या बहिऱ्या आत्म्या, मी तुला आज्ञा करीतो, ह्याच्यातून निघ व पुन्हा कधी ह्याच्यात शिरू नको. तेव्हा तो आत्मा ओरडून व त्याला फारच पिळून निघाला आणि तो मेल्यासारखा झाला, म्हणून तो मेला आहे असेच बहुतेक म्हणाले. पण येशूने त्याला हातात धरून उठविले व तो उभा राहिला. मग तो घरात गेल्यावर त्याच्या शिष्याने त्याला एकांती विचारले, आम्हाला तो का काढता आला नाही? तो त्याच म्हणाला, ही जात प्रार्थने वाचून दुसऱ्या कशानेही निघणारी नाही. प्रभूचे हे शुभवर्तमान. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, कोरोना आला पाहुणा म्हणून वाटले होते जाईल महिनाभर लागून, पण अंदाज सगळा चुकतच गेला. मुक्काम त्याचा वाढतच गेला. हे काही बरे झाले नाही. बाजारपेठ बंद झाली, वाहतूक मंद झाली. इथपर्यंत तर ठीक होते, पण शाळाही थंड झाली. हे काही बरे झाले नाही. घरी बसून काम केले तरी कुठे वेतन कापले तर कुठे भत्ते कापले. इथपर्यंत तर ठीक होतं, पण कुठे तर कामावरूनच काढून टाकले. हे काही बरे झाले नाही. तोंडावर मास्क आले, हातावर सॅनिटायझर आले, एकामेकात अंतर वाढत गेले. इथपर्यंत तर ठीक होतं, पण शेवटचे 4 खांदकरेही परके झाले. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, एकदा रविवारी सकाळच्या मिसाला लोक देवळामध्ये जमले होते. ते एकूण सुमारे 2000 लोक होते. ते मिसाला जमले असताना त्यांनी पाहिलं की 2 तरुण व्यक्ती चर्चमध्ये देवळामध्ये शिरत आहेत. त्यांनी संपूर्ण अंगावर काळे कपडे घातलेले, त्यांच्या तोंडावर मास्क होते आणि डोक्याला कापडाची टोपी होती आणि त्यांच्या हातात बंदुका होत्या. आणि हे पाहून सर्व लोक भ्याले, भिवून गेले सर्व लोक. आणि तेवढ्यात त्या तरुणांपैकी एक तरुण येऊन सर्वांना बोलला, ज्या कोणाला येशूसाठी मरायचे आहे त्यांनी आपल्या जागेवरच उभे राहा. ताबडतोब गायन मंडळ बाहेर निघून गेले. तुम्ही नाही, ती गायन मंडळ.
आणि त्यांच्या मागे डिकन होते तिथे काही, ते सुद्धा बाहेर गेले आणि त्याच्यावर भरपूर असे लोक घाबरून बाहेर पळून गेले. आणि त्या 2000 व्यक्तीपैकी फक्त 40 लोक देवळात ताठ मानेने न घाबरता उभे राहिले. आणि ज्या तरुणाने हे बोलले होते की ज्याला येशूसाठी मरायचे आहे त्यांनी जागेवर उभे राहा, तो समोर येऊन पुन्हा म्हटला की फादर, आता मी सर्व डोंगी लोकांना चर्च बाहेर काढले आहे, आता तुम्ही तुमची मिसा पुढे चालू शकता. तर प्रिय बंधू भगिनींनो, त्या गोष्टीचं तात्पर्य एवढंच की आपण चर्चमध्ये येतो, परंतु आपला विश्वास किती बळकट आहे या उदाहरणावरून, या गोष्टीवरून आपल्याला कळून चुकते. तर आपण सर्वजण येशूसाठी मरायला तयार आहोत का? आणि हाच विश्वास प्रभू येशू ख्रिस्त बाळगण्यासाठी आज आपल्याला बोलावत आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण सर्वजण कितपर्यंत प्रभू येशूसाठी मरण्यासाठी तयार आहोत? आपला विश्वास हा किती मोठा आहे आणि कसा आहे? इथे जर या क्षणी जर प्रभू येशू ख्रिस्त आला आणि आपल्याला विचारलं किती लोक माझ्यासाठी मरायला तयार आहेत, तर तुम्ही काय सांगणार? काय उत्तर देणार तुम्ही? तुम्ही होय म्हणणार का? आता मी म्हणतो म्हणून मी विचारतो म्हणून सांगू नका. तर हाच तो विश्वास प्रभू येशू ख्रिस्त बाळगण्यासाठी आज आपल्याला बोलावत आहे. ख्रिस्ताच्या प्रिय बंधू भगिनींनो, 2 दिवसानंतर आपण आपल्या चर्चचा सण म्हणजे ख्रिस्त राज्याचा सण साजरा करणार आहोत. आणि या ख्रिस्त राज्यावर आपला विश्वास किती आहे, किती बळकट आहे की फक्त त्या बापाप्रमाणे आहे, बायबलमध्ये त्या शुभवर्तमानामध्ये बापाप्रमाणे आहे, आपला अल्पविश्वास आहे की अविश्वास आहे, ते आपल्याला आज जाणून घ्यायचं आहे. या प्रश्नाचे उत्तर आज आपल्याला शोधायचे आहे. माझ्या प्रिय बंधूंनो, विश्वास हा आपल्या डोळ्याने दिसत नाही, परंतु विश्वास हा खूप मौल्यवान आणि मोलाचा आहे. आणि ज्याचा विश्वास आहे तो कठीण परिस्थिती सुद्धा सोप्या रीतीने पार पाडू शकतो. ज्याचा भरपूर विश्वास आहे, प्रभूवर विश्वास आहे, त्याला कठीण परिस्थिती ही सुद्धा खूप सोपी जाते आणि तो नेहमी कठीण परिस्थितीची स्वीकार करत असतो. कारण ज्याचा विश्वास बळकट आहे तो नेहमी कठीण गोष्टी स्वीकारत असतो आणि त्या कठीण गोष्टींना तोंड देण्यासाठी त्याला परमेश्वर नेहमी ताकद देत असतो, ध्येय देत असतो. रात्रीच्या वेळी जेव्हा सूर्य प्रकाश देत नाही, आपल्याला ठाऊक आहे की रात्रीच्या वेळा केव्हाही सूर्यप्रकाश देत नाही, परंतु आपल्याला नेहमी ठाऊक आहे, आपला विश्वास आहे की सकाळी आपल्याला सूर्याचा प्रकाश आपल्याला पाहायला भेटणार आहे. आणि हा प्रकाश म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचा प्रकाश. आणि हा प्रकाश पाहण्यासाठी आपण नेहमी तयार असलं पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला आपला विश्वास हा बळकट आणि दृढ असला पाहिजे. जेव्हा आपल्याला प्रेम अनुभवायला मिळत नाही तरी सुद्धा आपला प्रेमावर विश्वास आहे की आपल्याला प्रेम मिळणार आहे. आणि जेव्हा देव जरी शांत असला तरी तो आहे असं आपल्याला ठाऊक आहे आणि आपला विश्वास आहे. आणि प्रत्येक व्यक्तीचा विश्वास त्याच्या बोलण्यावरून आपल्याला ओळखता येत नाही, तर त्याच्या करण्यावरून आपल्याला ओळखता येतो. तर प्रिय बंधू भगिनींनो, जेव्हा देव अब्राहमाला त्याचे घर सोडून बाहेर जायला सांगतो तेव्हा त्याला ठाऊक नव्हतं की त्याला कुठे जायचं आहे, परंतु त्याला एवढं ठाऊक होतं की त्याच्याबरोबर देव आहे, त्याच्याबरोबर देव नेहमी असणार आहे, त्याचा तो विश्वास होता. आणि आपल्याला आपलं वर्तमान व भविष्याला सामोरं जाण्यासाठी हा विश्वास आपल्या ध्येय व शक्ती देत असतो. आणि आपलं भविष्य काय आहे याची जाणीव आपल्याला नसते, परंतु देवाची आपल्याला नेहमी जाणीव असते
त्यामुळे आपल्या ह्या देवावर विश्वास ठेवण्यासाठी आपण का डगमगत आहोत, का आपण मागे पडत आहोत, हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. कारण जे भविष्याला किंवा देवावर विश्वास ठेवायला घाबरतात त्यांचं वर्तमान सुद्धा खूप कठीण असतं. अब्राहामाने सर्व काही देवासाठी आणि देवाबरोबर सोडून दिलं, परंतु त्याला सर्व काही देवामध्ये भेटलं. आपण नेहमी न्यूजपेपर काय सांगतो त्यावर आपला विश्वास असतो, परंतु बायबलमध्ये काय सांगितलेलं आहे त्याच्या विरुद्ध त्याच्यावर आपण नेहमी प्रश्न विचारत असतो. आपण सर्वजण स्वर्गात जाण्यासाठी खूप तयारी करत असतो, परंतु बायबलमध्ये जे काही सांगितलेलं आहे त्याच्या रीतीने आपण वागतो का? कारण तर बायबलमध्ये जे सांगितले आहे त्याच्या रीतीने वागणार तेव्हाच आपण स्वर्गात जाण्यासाठी आपण तयार होणार आहोत. तर प्रिय बंधू भगिनींनो, एकदा जंगलामध्ये काही प्राणी एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जात होते आणि त्यावेळेला ते जात असताना त्यांच्यावर गाढव सुद्धा होता आणि तो गाढव मोठ्याने ओरडू लागला की गवत हे निळं आहे. तो मोठ्याने ओरडू लागला तर दुसरे प्राणी विचार करू लागले की गवत तर हिरवं आहे आणि हा कशाला बोलतो की गवत निळं आहे. आणि ते गाढवाला विचारू लागले तू कशाला म्हणतो की गवत निळं आहे. आणि गाढव तर गाढवच, तो तरी सुद्धा मोठ्याने ओरडू लागला आणि तो ओरडतच राहिला की गवत निळं आहे. त्याच्यानंतर वाघ सुद्धा आला. वाघाने पुन्हा विचारलं त्याला गाढवाला की तू कशाला म्हणतो की गवत निळं आहे. कारण गवत आपल्याला ठाऊक आहे की हिरवा आहे. आपल्याला दिसतं गवत निळं आहे, तर कलर मारला तर गवत निळं होऊ शकते, पण नाहीतर गवत हे हिरवच असतं. तर वाघाने विचारलं आणि ते ऐकून हा गाढव पुन्हा ओरडू लागला आणि जास्त मोठ्याने ओरडू लागला. तेव्हा हा आवाज संपूर्ण जंगलातील प्राण्यांना ऐकायला आला आणि ते ऐकून सर्व प्राणी एकत्र आले आणि त्यांची सभा भरवली. त्यांनी मीटिंग भरवली. वाघाने ते मीटिंग बोलावली आणि ते चर्चा करू लागले की हा गाढव कशाला सांगतो की गवत निळं आहे, कारण गवत हे नेहमी हिरवं असतं. आणि त्यांची चर्चा झाली आणि त्याच्यावर काही तोड निघाला नाही आणि गाढव ते गाढवच असतं. ते पुन्हा तसंच ओरडत होतं की गवत निळं आहे. आणि यामुळे त्या वाघाला त्यांनी तुरुंगात टाकलं. आणि तुरुंगात असताना तिथून सिंह जात होता आणि सिंह हा जंगलाचा राजा असतो. आणि सिंह जाताना वाघाने पाहिलं आणि वाघाने सिंहाला बोलून विचारलं मी काहीच केलेलं नाही आणि मला तुम्ही कशाला तुरुंगात टाकलेलं आहे. तर सिंहाने त्याला सांगितलं की गवत तर नेहमी हिरवच असतं, पण तू त्या गाढवाचं ऐकून ही आमच्या सर्वांचा टाइम वेस्ट केला आहे आणि ही काउन्सिल ही मीटिंग बोलावली, त्यामुळे तुला त्या तुरुंगात टाकलेला आहे. तर प्रभू येशू ख्रिस्त हा आपला राजा आहे आणि आपण याचं नेहमी ऐकलं पाहिजे आणि याच्यावर नेहमी आपण विश्वास ठेवला पाहिजे. आणि त्या बापाप्रमाणे न म्हणता की आमचा विश्वास आहे परंतु आमचा अविश्वास घालवून टाका, तर आपण प्रभू येशू ख्रिस्ताला म्हटलं पाहिजे की आमचा विश्वास हा दृढ आहे, बळकट आहे आणि आम्ही तुझ्यासाठी मरायला सुद्धा तयार आहोत. हा आपला विश्वास असला पाहिजे. तर आपण 2 दिवसात सण साजरा करणार आहोत. तर तुम्हाला जाता जाता एक छोटंसं गाणं मी शिकू इच्छितो. ते म्हणजे असं माझ्या मागे म्हणा. ओके, छोटंसं गाणं आहे, 1 लाईनीचं. ख्रिस्त विजेता, ख्रिस्त राजा, ख्रिस्त सम्राटा मोठा. ख्रिस्त विजेता, ख्रिस्त राजा, ख्रिस्त सम्राटा मोठा. पुत्र नावे. सर्वजण उभे राहूया.
माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आम्ही या वेदीसमोर जमलेले आहोत. आमच्या काही गरजा आहेत त्या आम्हाला प्रभू समोर ठेवायला इच्छितात, त्यात आम्ही प्रभू समोर ठेवूया. आपले परमगुरू पोप फ्रान्सिस, बिशप्स, धर्मगुरू, धर्मभगिनी व व्रतस्थ या सर्वांना परमेश्वराने चांगले आरोग्य द्यावे व त्यांना त्यांच्या या प्रेषित कार्यात मदत करावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू परमेश्वरा, कोरोना महामारीमुळे जगभर लोकांच्या जीवन अस्तव्यस्त झाले आहे. सर्व लोक भीतीने जीवन जगत आहेत. या सर्व तुझ्या लोकांचा सांभाळ कर. जे लोक कोरोना आजाराने ग्रस्त आहेत त्यांना लवकरात लवकर या आजारातून मुक्त कर म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू, आमच्यासारखे बरेच युवक युवती देवापासून दूर गेले आहेत, जे वेगवेगळ्या व्यसनाच्या आहारी गेले आहेत. अशा सर्वांना देवाने या वाईट सवयीतून बाहेर काढून चांगले मार्गावर आणावे व त्यांच्या देवावरचा विश्वास बळकट करावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. आपल्या धर्मग्रामात जे लोक दुःखी, आजारी व बेरोजगार आहेत अशा सर्व लोकांना परमेश्वराचा आधार मिळून त्यांच्या सर्व समस्यांचे निराकरण व्हावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. आजच्या या मिसा बलिदानात जमलेल्या व हजर नसलेल्या प्रत्येक भाविकांचे वैयक्तिक हेतू सफल व्हावे व सर्व लोकांचे देवावरचा विश्वास दिवसेदिवस वाढत जावा. तसेच आम्हा सर्व युवक युवतींना आमच्या उज्ज्वल भविष्यासाठी परमेश्वराने भरपूर कृपा व आशीर्वाद द्यावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे स्वर्गीय पित्या, आम्ही आमच्या मनातल्या आमच्या ठिकाणाचे गरजू तुझ्या समोर ठेवलेले आहेत. आमचे अधिक जास्त गरजू अजून आहेत ते आम्ही तुझ्या समोर ठेवलं नाही, पण तुला जाणीव आहे त्या सर्व गरजांची. या सर्व गरजा तू आशीर्वादित कर आणि स्वीकारून घे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. Wow.
माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, आपले बलिदान सर्वसमर्थ पित्याला मानवा म्हणून प्रार्थना करा. आता आपण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करू आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमच्याबद्दलच्या पवित्र ख्रिस्तमेचे कल्याण होऊ. हे प्रभू, तुझ्या पुत्राने ज्या समर्पणाद्वारे मानवाचा तुझ्याबरोबर समेट घडून आणला ते समट आम्ही तुला अर्पण केले आहे. या समर्पणाच्या कृपा प्रसादाने या जगात ऐक्याचे व शांतीचे साम्राज्य प्रस्थापित कर. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमच्या प्रभूकडे लावा. प्रभू आमचे परमेश्वराचे आभार मानूया. हे पवित्र विद्या सर्व सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वात आभार मानले. हे योग्य व दानदायक आहे. तुझ्या एकलवत पुत्र आमच्या प्रभू येशू ख्रिस्त याला तू सनातन याजक व विश्वाचा राजा म्हणून पवित्र तेलाने अभिषेक केलास. याजक म्हणून त्याने कुशाच्या वेदीवर आपल्या प्राणाचे अर्पण केले आणि शांतीदायक अशा ह्या एक व परिपूर्ण बलिदानाने सर्व मानव प्राण्यांचा उद्धार केला. सत्य व जीवन, पवित्र व कृपा, न्याय, प्रीती व शांती यांनी परिपूर्ण असे सनातन व सर्वव्यापक राज्य तुला म्हणजेच आपल्या सर्वसमर्थ पित्याला सादर करता यावे म्हणून सर्व सृष्टीवर त्याने आपले राजपद प्रस्थापित केले आणि म्हणूनच स्वर्गीय दरबारातील दूतांच्या सर्व गायक व त्यांच्या निरंतर गुणगानाचं मिळवून आम्ही तुझा गौरव गीत गातो. पवित्र पवित्र प्रभू सर्वसमर्थ परमेश्वर, प्रभू तू खरोखर पवित्र आहे. सर्व पवित्र आहे तू उगम आहेस. ही दाने बंद करण्यासाठी तुझ्या आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःखस्थानापूर्वी त्याने भाकर घेतली. तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ते आपल्या शिष्याना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे म्हणजे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्याला देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व मधून प्या. हा माझा रक्ताचा प्याला आहे, नवे व शाश्वत खरं जे रक्त आहे हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रसात आपण जे घोष करूया. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व दानदायकाला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावे असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरु फ्रान्सिस, आमचे महागुरु फिलिप नेरी व इतर सर्व धर्मगुरु यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याची आशेने ख्रिस्ताताई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनीची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देव माता धन्य कुमारी मरिया, संत योसेफ तिचा पती, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्या बरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे.
क्रिस्ताद्वारे, क्रिस्तासह, क्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आजच्या शुभ संदेशात आम्ही ऐकलं आहे कसं करून आम्ही विश्वासवंत माणूस बनायला पाहिजे. आपल्या जीवनात आम्ही कसं करून आपली श्रद्धा दृढ केलं पाहिजे. आम्ही विश्वास नसलेल्या माणसासारखं नाही असलं पाहिजे. कसं की देवाचे शब्द आम्हाला आधार आहे विश्वास ठेवण्यासाठी. तर हे मनात ठेवून प्रभूने शिकवलेली प्रार्थना सर्वजण एकत्रित म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझे इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज मला दे, जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधाची क्षमा कर आणि आम्हाला मत पडू नको. हे प्रभू सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या दारावर प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुण्याची वशा असो जीवनाच्या आशेने वाट पाहत असतात आम्ही तुझ्या दयेच्या साहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता तू आपल्या प्रिय स्थापनालाच मी तुझ्यासाठी शांती राखून ठेवतो. मी म्हणजे शांती तुम्हालाच देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्तमध्ये शरीराकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्याची कृपा कर. तू नित्य दिव्य असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती आणि प्रेम तुम्हा बरोबर सदा असो. आपण एकमेकास शांतीवंदन करूया. हा पहा प्रभू येशू ख्रिस्त आहे, जगाचे पापे दूर करणारे देवाचे कोकरू. या कोकरूच्या भोजनात आम्ही भाग घेतलेले सर्वजण धन्य. हे प्रभू तुझा स्वीकार करायस मी पाहत नाही, परंतु एक शब्द माझ बोल म्हणजे मी बरा होईल.
आपण आता एक नाटक बघणार आहोत. त्याच्यामध्ये 2 कुटुंब आहेत, पण एका कुटुंबाचे चांगले शिकूनही देवावरील विश्वास नसतो, तर त्याच्या कुटुंबात किती अडीअडचणी येतात हे आपण या नाटकाद्वारे बघणार आहोत.
वो लोग एकदम से पता चलेगा क्या हुआ? बस मेरे घर पे मतलब बहुत परेशानी चल रही है। मैंने बहुत बाबा के पास गया, बहुत प्रार्थना की, लेकिन कुछ हुआ नहीं। मित्र, ऐसा नहीं होता। ये बाबा बाबा ये सब हमारे मनुष्य का बस फायदा नहीं उठाते। हमारे 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 ईसा मसीह में विश्वास करो। कभी कभी वो हमारी परीक्षा लेते हैं, लेकिन हमें गिरने नहीं देते। वो अंत में हमें बचाने आते हैं। आपका जीवन व्यर्थ नहीं जाएगा। वो आपके विश्वास को वापस बनाएंगे और आप बहुत अच्छी जिंदगी देंगे। आपकी सारी समस्याएं दूर हो जाएगी। आपके घर में प्रार्थना हमेशा चालू रखें। मैं भी आपके लिए बहुत प्रार्थना करूंगा, सब ठीक हो जाएगा। चलो भाई, आपको घर समझे। अरे इन्हें क्या हुआ? आप बैठ गए। इन्हें क्या हुआ? ये वहाँ कुछ करने की कोशिश कर रहे थे। ये भी बचा के लाया। आपका बड़ा धन्यवाद, आपने इनकी जान बचा दी। हृदय बाबा, मैंने आपको कहा था ना कि हमें हमारे घर पे मिसा करना चाहिए, पर आपने मेरी एक नहीं सुनी। आप सही बोले विदेश की मम्मी। मैं भगवान पे भरोसा नहीं करता था, इसलिए अब मेरे पे इतना बड़ा संकट आया। लेकिन मेरे बीवी का भगवान पे जो भरोसा था, उसकी वजह से आज मेरे ये मित्र जो है भगवान उनके मेरे बीवी के विश्वास से मेरे को बचाने हैं। आपका धन्यवाद बाबा। तो चलो हम सब जाके प्रार्थना करते हैं। नवीनाची प्रार्थना. हे प्रभू येशू, तू मरण पावलास, परंतु त्याच वेळी तुझ्यामधून सर्व आत्म्याचे धारण करीत असा जीवनाचा झरा वाहत राहिला. देवी कृपेचा अकांत सागर साऱ्या जगासाठी खुला झाला. हे जीवनाचे झरा, हे अविनाशी देवचे सागरा, संपूर्ण जगाला तुझ्या कृपेमध्ये नांगून काढ. स्वतःला रिक्त करून आम्हावर तुझे दयेचा वर्षाव कर. येशूच्या कुशीतून वाहणाऱ्या अतिमौल्यवान रक्ता व पाण्यात तू आम्हासाठी ईश्वर कृपेचा झरा आहेस. मी तुझ्यावर भरोसा ठेवते. येशूच्या कुशीतून वाहणाऱ्या अतिमौल्यवान रक्ता व पाण्यात तू आम्हासाठी ईश्वर कृपेचा झरा आहेस. मी तुझ्यावर भरोसा ठेवते. येशूच्या कुशीतून वाहणाऱ्या अतिमौल्यवान रक्ता व पाण्यात तू आम्हासाठी ईश्वर कृपेचा झरा आहेस. मी तुझ्यावर भरोसा ठेवते. आमचे स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गाचे पृथ्वीचे चित्तमाने हो. नमो कृपापूर्ण मारिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्यचे उदराचे फळ येशू. नमो कृपापूर्ण मारिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्यचे उदराचे फळ येशू. नमो कृपापूर्ण मारिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्यचे उदराचे फळ येशू. पिता पुत्र पवित्र आत्म्याचा गौरव असो. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आम्हाला
सार्वकालिक जीवन मिळावे म्हणून विश्वाच्या राजा येशू ख्रिस्त ह्याच्या देहाने तू आमचे पोषण करतोस. त्याच्या सुरुवातीच्या संदेशाप्रमाणे आचरण करण्यास वा सार्वकालिक जीवन प्राप्त करून घेण्यास आम्हाला सहाय्य कर. तो परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आज आमच्यामध्ये डिकन ब्रदर इजिदोर ते कापोजिन संस्थेचे आहेत. ते आमच्यामध्ये येऊन प्रभूचे वचन आपल्याला मनचिंतन करण्याला मदत केलेली आहे. त्यांचे मी तुमच्या सर्वांच्या नावाने फार फार आभारी आहे. तसेच तुम्हा सर्वांना युवकांनी चांगला स्किट आपल्यामध्ये टाकलेला आहे. आमचा विश्वास कमी झाला तर काय होतो आणि विश्वास असला तर आपल्याला काय होतो ह्याच्यात फरक आहे. आणि प्रार्थना ही आहे मोठी मोठी हत्यार आहे. कोणतीच गोष्टी कोणतेच त्रास अडीअडचणी आपल्या जीवनात येतील, पण प्रार्थनेशिवाय कोणतेच हलकं होऊ शकत नाही. हे नक्की गोष्ट आहे, ही खात्री आहे प्रिय. हे प्रभूचे वचन आहे. प्रभूने पण आपल्याला अडीअडचणी आल्या तेव्हा त्याने प्रार्थना केली, नियमित प्रार्थना, आणि त्या प्रार्थनेद्वारे तो विजयी झाला. तर आपण त्या प्रभूच्या नमुना आपल्या जीवनातील रोज घेऊया. आणि जेव्हा आपल्याला शिक्षणामध्ये, आमच्या नोकरीमध्ये, आमच्या कोणत्याही कार्यामध्ये सफल नाही होत आहे तर आम्ही निराश व्हायची गरज नाही. प्रभू आम्हाला फल देणार, तो आम्हाला सुफल करणार आहे, तो आपल्याला यशस्वी करणार आहे. हा विश्वासाने, हा श्रद्धेने आम्ही मागूया आणि तो आपल्याला देईल म्हणले खात्री आम्ही ठेवूया. तर थँक्यू तुम्हाला हे सर्व केल्याबद्दल आणि अभिनंदन. प्रभू तुम्हाला बरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. जा ख्रिस्त शांतीने व प्रेमाने तुम्हाला पाठवणी देत आहे.